आता मी काय म्हटलं, पाया समान असेल तर अतिउत्तम, पण जर पाया समान नसेल तर जे असमान पाये आहेत त्यांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध आहे का ते पाहायचं. 10चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर 0 असतात. हे काय 1 नंतर म्हणतोय, 10 नंतर नाही म्हणत मी. 10चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर 0 असतात. हे कायम लक्षात असू. सगळे नियम पाठायचे, सगळं तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं सगळं माहिती आहे, पण दशांश अपूर्णांकाचा भागाकारच येत नाही. लटकला ना तिथंच लटकला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट गणित शिकताना प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील घातांक या घटकावरती चर्चा करत आहोत. घातांकाच्या पहिल्या सेशन मध्ये आपण घातांकाचे नियम पाहिले होते, बरोबर. नियम पाहिले होते म्हणण्यापेक्षा आपण नियम शिकलेलो होतो. दुसऱ्या सेशन मध्ये आपण नियमांचा उद्देश काय आहे तो पाहिलेला होता, बरोबर. आणि आता तिसऱ्या सेशन मध्ये, या सेशन मध्ये आपण घातांकाच्या नियमावर आधारित असणारे प्रश्नांचे प्रकार आणि या घटकावर वेगवेगळ्या प्रकारे फिरवून म्हटलं तरी चालेल, फिरवून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घातांकाच्या बाबतीत मी तुम्हाला एक वाक्य कायम सांगितले लक्षात ठेवायला. ते म्हणजे काय, की घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं. आपला पहिला प्रेफरन्स कशाला असतो, पाया समान करण्यासाठी पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो आपल्याला, बरोबर. आता काही प्रकार आपण पाहणार आहोत, घातांकामधले काही प्रकार पाहणार आहोत या सेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल, आपण पाठीमागच्या सेशनला ऋण संख्यांचा घातांक कसा काढायचा, ऋण संख्यांचा घात कसा करायचा हे पाहिलं होतं. तसेच एक महत्वाचा प्रकार आपण पाहिला होता, तो म्हणजे एखाद्या संख्येचा घात जर अपूर्णांकात असेल तर काय करायचं हे आपण पाहिलेलं होतं. ओके. आता एक प्रश्न मी त्याच पाठीमागचा, कारण मला खात्री आहे तुम्ही पाठीमागच्या सेशन मधला जो प्रकार आहे त्या प्रकाराचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, आणि जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटेल. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो मित्रांनो, बघा की या प्रश्नाचं उत्तर, प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय काढाल. म्हणजे आता एक तर आपण काय केलं होतं की एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर काय करायचं, तर ती संख्या कोणाचा तरी त्या घाताच्या छेदा एवढा घात असते, लक्षात ठेवा. हे मी सांगितलं होतं, त्या पद्धतीने तुम्हाला ते जमेल ही. ओके. एक त्याच टाईपचा प्रश्न मी इथं घेतो, बघा. फॉर एक्झाम्पल, 8/125 कंसाचा वजा 4/3 घात बरोबर किती, असा प्रश्न आहे. बघा काय प्रश्न आहे, 8/125 कंसाचा वजा 4/3 घात बरोबर किती. या प्रश्नाचं मला असं वाटतं या प्रश्नाचा उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करावा, कारण याच टाईपचा प्रश्न म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक अपूर्णांकात असेल तर काय करायचं हे आपलं ऑलरेडी शिकून झालेलं आहे, बरोबर. फक्त मी अगोदर घेतलेल्या प्रश्नांमध्ये आणि या प्रश्नामध्ये फरक एवढाच आहे की अगोदरच्या प्रश्नांमध्ये इथं असा अपूर्णांक दिलेला नव्हता. काय हरकत नाही, तो अपूर्णांक असला तरी आपल्याला अपूर्णांकाचा नियम माहित आहे. अपूर्णांकाचा घात असेल तर त्याचा नियम आपल्याला माहित आहे. किंवा अजून एक बदल केलेला आहे, इथं घातांकाला वजा चिन्ह आहे, घातांकाला काय आहे, मायनस चिन्ह आहे. असे दोन बदल या प्रश्नामध्ये केलेले आहेत. ओके. आता त्या प्रकारात बघा, याच्यापेक्षा किचकट प्रश्न विचारणार नाहीत. हा थोडा किचकट वाटणारा प्रश्न आहे, पण मी काय सांगतोय, कितीही किचकट प्रश्न वाटला तरी त्याला सुरुवातीला आपल्या आवाक्यात घेऊन यायचा, आपोआप तो उत्तर देतो आपल्याला. आपोआप जे त्याचं बरोबर उत्तर आहे ते आपल्याला भेटून जातं. बघा आता काय करायचं याला, तर पहिला सुरुवात काय येतं, तर अपूर्णांकच आहे, अपूर्णांकाचा घातांक अपूर्णांकामध्ये, काय हरकत नाही, असू देत. दुसरी गोष्ट काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं घातांकाचं चिन्ह मायनस आहे. घातांकाचं चिन्ह काय आहे, मायनस आहे. मग घातांकाचं, अपूर्णांकाच्या घाताचं चिन्ह मायनस असेल तर नियम क्रमांक 8 आपल्याला आठवत असेल, बघा काय नियम होता तो, तर a/b कंसाचा वजा m घात बरोबर
बी छेद ए कंसाचा m घात असा एक नियम होता आपला, बरोबर. हा नियम कशासाठी आहे मित्रांनो, तर घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठी, घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठी, घातांकाचं मायनस चिन्ह प्लस, म्हणजे मायनस चिन्ह प्लस करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, या अपूर्णांकाला उलटा करावा लागतो. अपूर्णांकाला काय करावा लागतो, उलटा करावा लागतो. उलटा करायचा म्हणजे काय, तर त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. मग 8/125 चा काय होणार इथं, 125/8. हे जर उलटा केला तर या घातांकाचं चिन्ह बदलतं. हा घातांकाचा अपूर्णांक उलटा होत नाही, लक्षात ठेवा. तो 4/3च राहतो, त्याचं फक्त चिन्ह बदलतं आणि ते होतं अधिक 4/3. मग आता बघा इथं घातांकाचं आपण अपूर्णांक दिला आणि त्याचा छेद 3 आहे, तर ही संख्या कोणाचा तरी तिसरा घात असणार आहे. मग लक्षात घ्या, 125 हा कोणाचा तिसरा घात आहे, तर बघा 125 हा 5 चा तिसरा घात आहे आणि 8 हा 2 चा तिसरा घात आहे, बरोबर नाही. 125 हा 5 चा तिसरा घात आहे आणि 8 हा 2 चा तिसरा घात आहे. मी इथं काय करतो बघा, तर 125 च्या ऐवजी काय लिहितो, तर 5 चा तिसरा घात आणि 8 ला काय लिहितो इथं 2 चा तिसरा घात आणि त्याचा काय आहे 4/3 घात. आता आणखी एक नियम आपल्याला माहिती आहे, जर अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांचा घात समान असेल तर त्याला आपण कंसाचा घात देऊ शकतो एकदाच, करेक्ट. बघा मग इथं काय होणार, 5/2 कंसाचा तिसरा घात. ओके, 5/2 इथं कंसाचा तिसरा घात, का तर हा 3 घात समान आहे, तो आपण डायरेक्ट कंसाला. आणि त्याचा पुन्हा काय आहे मित्रांनो, 4/3 घात. मग आता घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार होतो की नाही. मग इथं काय होणार, या 3 ला हे 3 कट होणार, करेक्ट. 3 ला 3 कट होणार, म्हणजे इथं काय आलं मित्रांनो, तर 5/2 कंसाचा चौथा घात. आणि हा कंसाचा चौथा घात म्हणजे अंशाचाही चौथा घात असतो आणि छेदाचाही चौथा घात असतो. कोणत्याही संख्येचा चौथा घात करायचा म्हणजे त्याचा वर्गाचा वर्ग करायचा. मग 5 चा चौथा घात काय होणार मित्रांनो, तर 5 चा चौथा घात होणार 625. कसा, तर 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग 25 आणि 25 चा वर्ग 625. म्हणजे इथं किती झालं, तर 625 आणि छेद 2 चा चौथा घात म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 4 चा वर्ग 16. तर याचं उत्तर काय आलं, 625/16. 625/16. ओके, यामध्ये मला असं वाटत नाही काय तुम्हाला त्रास होईल म्हणून, फक्त काय केलं आपल्या वाक्यात जे नियम आहेत तेच वापरले. बघा इथं काय पहिला नियम काय वापरला आपण, जो आपण म्हटलं होतं पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी. इथं पाया समान करायची गरज नाही हो, पाया समान करायची गरज नाही. दुसरा प्रेफरन्स कशासाठी असतो, तर घातांकाचं चिन्ह मायनस नसलं पाहिजे. मग घातांकाचं मायनस चिन्ह काढण्यासाठी आपण जो नियम दिलेला आहे 8वा नियम, तो इथं वापरला. आणि त्या पद्धतीनं घातांक जर अपूर्णांकात असेल तर तो पहिलाच पॉइंट मी घेतला होता त्यासाठी, कारण तो नियमात नाही, कुठल्याही नियमात असं दिलेलं नाही घातांक अपूर्णांकात असेल. पण ते घातांक अपूर्णांकात असेल तर त्याचा छेद घालवण्यासाठी आपण अति महत्वाचा नियम वापरतोय, लक्षात ठेवा. कोणता, तर घाताचा घात बरोबर घातांकांचा गुणाकार, नियम क्रमांक 4 आपण तिथं वापरतोय. ओके, चल आता पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. पुढचा प्रश्न नवीन प्रकार काय आहे, तर एक सिंपल क्वेश्चन मी इथं घेतो. एक सिंपल क्वेश्चन बघा, तुम्ही आता काय काय करू शकतोय आपण बघा. तर 27चा x घात गुणिले 9चा वर्ग बरोबर 3चा चौथा घात, तर x बरोबर किती. बघा आता हा एक प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थाने या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. मी पीपीटी वर आधारित असणारे प्रश्न पण घेणार आहे, लक्षात ठेवा. पण हे प्रश्न मी का घेतोय इथं आपल्याला, तर सरावासाठी. तुम्हाला कळलं पाहिजे नंतर काय होणार, पीपीटी वरचे प्रश्न म्हणजे तुम्हाला सोडवायला एक्झरसाइज साठी असणारे प्रश्न मी डायरेक्ट प्रश्न येणार समोर सोडवून देणार. पण इथं तुम्ही विचार करू शकता. आता बघा यात काय करायचे आपल्याला, इथं 27चा x घात आहे गुणिले 9चा वर्ग आहे, तर बरोबर 3चा चौथा घात आहे. तर x ची किंमत शोधायची आहे आपल्याला.
एक्स ची किंमत काढायची आहे. आता काय करावं लागेल, तर काय करावं लागेल, सिंपल आहे. लक्षात घ्या, घातांक म्हटलं की एक वाक्य लक्षात ठेवा, घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं. घातांक म्हटलं की पायाशी खेळायचं. मग आता बघा, इथं पाया 27 आहे, इथं 9 आहे आणि इथं 3 आहे. पाये तर समान नाहीत, तर पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी द्यायचा. मग आता बघा, जर मी म्हटलं तुम्हाला पाये समान असतील तर अतिउत्तम, अतिउत्तम. पण जर पाये समान नसतील, पाये समान नसतील तर उदाहरणात दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला पाये समान करून घ्यावे लागतात. मग आता बघा, हे पाये समान नाहीत ना, जर पाये समान नसतील तर त्या पायांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध असतो. मग 27चा 9चा आणि 3चा काहीतरी घातांकित संबंध असणार. तर काय घातांकित संबंध आहे लक्षात घ्या, तर 27 बघा, 27 हा 3चा घन आहे, 9 हा 3चा वर्ग आहे. म्हणजे 27 ला पाया 3 येऊ शकतो, 9 ला सुद्धा पाया 3 येऊ शकतो आणि इथं ऑलरेडी पाया 3 आहे, म्हणजे पाया समान झाला. मग मी काय करतो इथं बघा, की आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे का नाही, तर बघा इथं मी काय करतो, 27च्या जागेवरती काय घेतो मी, 3चा तिसरा घात आणि त्याचा काय आहे एक्स घात गुणिले 9चा वर्ग आहे की नाही, तर 9 म्हणजे 3चा दुसरा घात आणि त्याचा दुसरा घात बरोबर इथं 3चा चौथा घात, 3चा चौथा घात. आता बघा इथं 3चा काय झाला माहिती आहे का, 3चा 3x घात गुणिले 3चा बेदुने 4, घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. बघा हा प्रत्येक ठिकाणी नियम वापरावा लागतो की नाही आपल्याला, म्हणून त्याला IMP आपण म्हटलं होतं. बघा हा नियम बऱ्याच ठिकाणी वापरावा लागतो, पाया समान करण्यासाठी वापरावा लागतो, म्हणून मी त्या नियमाला अतिमहत्वाचा नियम म्हटलंय. आणि इथं 3चा काय आहे, चौथा घात आहे. आता पाये समान झाले. आता पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते, बेरीज होते, लक्षात घ्या. मग इथं 3चा 3x अधिक 4 घात बरोबर 3चा चौथा घात. काय आलं, 3चा चौथा घात आलं. मग आता बघा इथं दोन्ही बाजूचे पाये समान झाले की नाही, तर या पायाला हा पाया कट करून टाका, कट करून टाका. मग जर पाये समान असतील तर त्यांचे घात समान असतात. मग 3x अधिक 4 म्हणून बघा काय झालं माहिती आहे का, इथं इथला घात किती आहे, 3x अधिक 4 बरोबर इथला घात किती आहे, 4 आहे. ओके, हा अधिक 4 इकडे गेल्यानंतर काय होणार, वजा 4, म्हणजे या बाजूला आलं 0 आणि इकडे काय आलं 3x. आता हे गुणिले 3 इकडे काय होणार, भागिले 3. 0 भागिले 3 काय होतं, तर x बरोबर उत्तर किती येतं, 0. x ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 0. x बरोबर 0. हे असंच करावं लागतंय, लक्षात ठेवा. हे मी तरी तुम्हाला हे समजावून सांगतोय, अगदी हेच पटपट पट पण होऊ शकतं, पण हे ज्यावेळी तुम्हाला हे सगळं समजतं त्यावेळी तुम्ही उत्तर फास्ट काढू शकता. ओके, म्हणजे या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. बेस काय आहे याच्यामध्ये, बेस एकच आहे, पाया समान पाहिजे बस. आणि मग पाया समान करण्यासाठी तुम्हाला जे घातांकाचे नियम सांगितलेत, नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 5, नियम क्रमांक 6 हे तुम्हाला वापरावे लागतात, वापरावे लागतात. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल, लगेच पुढचं उदाहरण आपण बघूया. काय आता अजून एक उदाहरण की सिंपल आहे. आता बघा 7चा 5वा घात गुणिले 7चा x घात बरोबर 49, तर x बरोबर किती. सिंपल उदाहरण, एकदम सिंपल. आता मगाच्या सारखं जास्त अवघड पण नाही. इथं पाया 7 आहे, इथं पाया 7 आहे, इथं मात्र पाया 49 आहे. आता मी काय म्हटलं, पाया समान असेल तर अतिउत्तम, पण जर पाया समान नसेल तर जे असमान पाये आहेत त्यांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध आहे का ते पाहायचं. मग 49 आणि 7चा काही संबंध आहे का हो, तर आहे, लक्षात ठेवा. काय संबंध आहे, तर 49 बरोबर 7चा वर्ग असतं, 49 बरोबर 7चा वर्ग. मग इथं बघा, इथं काय झालं, पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होणार, बेरीज. 7चा 5 अधिक x घात बरोबर 49 म्हणजे 7चा वर्ग. झाले का दोन्ही बाजूचे पाये समान. पाये समान झाले तर ह्या पायाला हा पाया कट करून टाका. मग काय आलं बघा इथं, तर 5 अधिक x बरोबर काय आलं, तर
2 अधिक 5 तिकडे गेल्यानंतर काय होतं तर लक्षात घ्या हे अधिक 5 तिकडे गेल्यानंतर काय होतं वजा 5 होतं काय होतं वजा 5 मग x बरोबर काय आलं 2 वजा 5 2 मधून 5 जात नाही मग 5 मधून 2 गेलं 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस तर इथं मित्रांनो x ची व्हॅल्यू किती आली -3 आली वजा 3 x बरोबर वजा 3 इथपर्यंत काय अवघड जाण्यासारखं आहे का हो काहीच अवघड नाही काहीच नाही बघा प्रकार बघतोय आपण आता अजून एक सिंपल उदाहरण बघा सिंपल उदाहरण आणि हे जरा सिंपल असलं तरी थोडस महत्वाचं उदाहरण आहे काय उदाहरण आहे बघा तर 1000 काय उदाहरण आहे बघा 1000 चा 7वा घात भागिले 10 चा 18 घात बरोबर किती एकदम सिंपल उदाहरण आहे 1000 चा 7वा घात भागिले 10 चा 18वा घात बरोबर किती मला खात्री आहे या प्रश्नाचं उत्तर तुमचं अगदी बरोबर येऊ शकतं येणार ही खात्री आहे मला तुम्ही फक्त थोडा प्रयत्न करा आता बघा इथं पाया 1000 आहे इथं पाया 10 आहे पाये समान आहेत का ना पाये समान नाहीत मग आपल्याला काय करावं लागते मित्रांनो जर पाये समान नसतील तर पाये समान बघा असमान पायांचा एकमेकांशी काहीतरी घातांकित संबंध असतो तो संबंध शोधता आला पाहिजे लक्षात घ्या 1000 आणि 10 चा काही संबंध आहे का तर हो आहे काय संबंध आहे मित्रांनो तर 1000 बरोबर 10 चा कितवा घात असतो तिसरा घात असतो 1000 म्हणजे 10 चा तिसरा घात असतो मग मी काय केलं इथं बघा 1000 च्या ऐवजी काय लिहितो इथं 10 चा तिसरा घात कंसाचा 7वा घात भागिले 10 चा 18 घात मग घाताचा घात बघा जवळजवळ प्रत्येक उदाहरणात हा नियम वापरावा लागतो की नाही आपल्याला म्हणून तो महत्वाचा नियम आहे घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार 10 चा 3 7 काय झाला तर 10 चा 21 घात भागिले 10 चा 18 घात पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते मित्रांनो बरोबर मग इथं मी काय करतो जर इथं 10 चा 21 वजा 18 घात म्हणजेच 10 चा कितवा झाला इथं बघा 10 चा तिसरा घात आणि 10 चा तिसरा घात म्हणजेच काय असतो 1000 तर ह्या प्रश्नाचं फायनल आन्सर काय आलं मित्रांनो 1000 तुम्ही याचं उत्तर अगदी बरोबर काढलं असेल बघा 1000 महत्वाचा प्रश्न हा प्रश्न पाठीमागे पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे पोलीस भरतीला येऊन गेलेला हा प्रश्न आहे एकदम सोपा सुटसुटीत सरळ प्रश्न आहे फक्त इथं लक्षात ठेवा घातांकित संबंध 1000 म्हणजेच 10 चा तिसरा घात आता 10 च्या घातांकाच्या बाबतीत लक्षात ठेवा एकावर जेवढी शून्य असतात तेवढा 10 चा घात असतो फॉर एक्झाम्पल बघा आता 10 चा 1 घात बरोबर 10 चा वर्ग किती असतो 100 10 चा तिसरा घात किती 1000 इथपर्यंत आपल्याला पाठ असते बरोबर की नाही आता इथं बघा एकावर किती शून्य आहे एकच शून्य आहे तर 10 चा 1 घात एकावरती 2 शून्य आहेत तर 10 चा दुसरा घात एकावरती 3 शून्य आहेत तर 10 चा तिसरा घात मग 10 चा जर चौथा घात असेल चौथा तर एकावर किती शून्य असणार 4 शून्य म्हणजेच 10000 जर 10 चा 6वा घात तर एकावर किती शून्य असणार 6 शून्य 1 2 3 4 5 आणि 6 शून्य म्हणजे 10 लाख ओके 10 चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर शून्य असतात हे काय 1 नंतर म्हणतोय 10 नंतर नाही म्हणत मी 10 चा जेवढा घात असतो तेवढी 1 नंतर शून्य असतात हे कायम लक्षात असू द्या ओके बघा अजून एक प्रश्न एक नवीन प्रकार तो प्रकार ही बहुधा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो बऱ्याच वेळा तो प्रकार परीक्षेला विचारला जातो काय प्रकार आहे बघा की जर 0.2 चा तिसरा घात गुणिले 10 चा x घात बरोबर 80 असेल तर x बरोबर किती असा प्रश्न आहे बघा जर 0.2 चा
तिसरा घात गुणिले 10चा x घात बरोबर 80 असेल तर x बरोबर किती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा एक नवीन प्रकार आहे, वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. मग आता काय करायचं, या प्रकारची उदाहरणं सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर x ची किंमत काढायची आहे. लक्षात घ्या, ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. आता इथं 10चा x घात, तर x ची किंमत करायची आहे की नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं 0 पॉइंट बघा, इथं 0.2 आहे. दशांश अपूर्णांकाचा घात करताना काय करायचं लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकाचा वर्ग करताना, वर्ग म्हणजे दुसरा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पट होतात. तिसरा घात करताना, घन करताना दशांश चिन्हानंतरची घरं 3 पट होतात. चौथा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं 4 पट होतात. मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. लहान लहान गोष्टी खूप मोठा मोठा मॅटर करतात. लहान लहान गोष्टी तुमचं कॅल्क्युलेशनचा वेळ कमी करतात. तर दशांश अपूर्णांकाचा घात करताना काय करायचं, तर दशांश अपूर्णांकाचा दुसरा घात असेल, वर्ग असेल म्हणजे दुसरा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पट होतात. दशांश अपूर्णांकाचा तिसरा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं 3 पट होतात. दशांश अपूर्णांकाचा चौथा घात असेल तर दशांश चिन्हानंतरची घरं 4 पट होतात. ओके, तर पहा मित्रांनो, इथं आता 0.2 चा तिसरा घात आहे. ओके, मी तर करतो थोडक्यात बघा, 0.2 चा तिसरा घात. आता इथं जर केलं आपण बघा, 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2, आपण दशांश अपूर्णांकाचा आपण गुणाकार बेसिक मध्ये पाहिलेला आहे. पाठीमागचे व्हिडिओ आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्ही पहा. तर बघा आता इथं दशांश चिन्हाचा आपण विचार न करता दिलेल्या संख्यांचा गुणाकार करतो. मग 2 दुणे 4, 4 दुणे 8 आलं, 8 आलं. दशांश चिन्हाचा विचार न करता 8 आलं. आणि त्यानंतर आपण काय करतो, दिलेल्या गुणकांमध्ये दशांश चिन्हानंतर असणारी एकूण घरं, जेवढी घरं आहेत ना, उत्तरामध्येही आपण तेवढीच घरे ठेवतो. उत्तरामध्ये आपण काय करतो, तेवढीच घरे ठेवतो. मग इथं 1, 2 आणि 3 घरं आहेत की नाही, तर 3 घरं ठेवायची आहेत. पण इथं ऑलरेडी एकच घर आहे, 2 घरं कमी पडतायत म्हणून 2 शून्य, जिथं उणे तिथं सुने. म्हणजे बघा 0.2 चा तिसरा घात किती आला, 0.008 आला. बरोबर. असं केल्यानंतर प्रत्येक वेळी असं करायचं का, तर नाही करायचं. प्रत्येक वेळी लक्षात घ्या. आता 0.2 चा घन करायचा की नाही, डायरेक्ट काय करायचं, 2 चा घन 8. आता तिसरा घात करताना मी सांगितलं, तिसरा घात करताना टिकली नंतरची घरं 3 पट होतात. इथं टिकली नंतर किती घर आहे, एकच घर आहे की नाही, तर तिसरा घात करताना ती 3 पट होतात. म्हणजे इथं एकच घर आहे तर 1 ची 3 पट 3 घरं होणार. इथं एकच घर आहे, 2 घरं कमी पडतायत, म्हणजे इथं 2 शून्य घेतले आणि इथं पॉइंट, तर 0.008 याची किंमत आली. गुणिले 10चा x घात बरोबर 80. ही पहिली स्टेप झाली आहे या उदाहरणाची. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x ची किंमत काढायची आहे, ज्याची किंमत काढायची आहे त्याला नेहमी एकटा पाडायचा. लक्षात घ्या, त्याला नेहमी काय करायचा, एकटा पाडायचा. म्हणजे गुणिले 0.008 आहे ना, तिकडे गेल्यानंतर भागिले 0.008 होतं. म्हणजे 10चा x घात बरोबर 80 छेद 0.008, 0.008. आता काय आलं बघा, दशांश अपूर्णांकांचा भागाकार. बेसिक मध्ये आपण शिकलोय दशांश अपूर्णांक, आठवतंय का? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं दशांश अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार हे जर आता तुम्हाला घातांकातलं सगळे नियम पाठायचे, सगळं तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं सगळं माहिती आहे. पण दशांश अपूर्णांकाचा भागाकारच येत नाही. लटकला ना तिथंच लटकला. त्यामुळे प्रत्येक गोष्ट गणित शिकताना प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. मी आठवत असेल तुम्हाला, बऱ्याच वेळा मी म्हटलं लाईटली घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. बेसिक आहे म्हणून त्याला हलक्यात घेऊ नका. बरेच विद्यार्थी बेसिकला हलक्यात घेतात, आवर्ती दशांश अपूर्णांक हलक्यात घेतात. अजिबात नाही चालत, लक्षात ठेवा. जमलंच पाहिजे आपल्याला ते. आता काय करायचं, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इथं छेदामध्ये काय आहे तर 0.008 आहे बघा, 0.008. ओके. आता दशांश अपूर्णांकानं भाग द्यायचा आहे, तर दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितली होती मित्रांनो, तर अंश आणि छेदामधली टिकली नंतरची घरं समान असणं आवश्यक आहे.
समान असतं, म्हणजे इथं टिकली छेदामध्ये टिकली नंतर 3 घर आहेत आणि अंशामध्ये एक पण घर नाही, त्यावेळेस टिकली कुठं असते, इथं असते. तर खाली खाली 3 घर आहेत ना, तर वरती पण 3 घरं करून घ्यायची. 3 घरं नाहीत तर जिथं उणे तिथं सुने. आणि त्यानंतर काय करायचं, टिकल्या उडवून टाकायच्या. मग टिकल्या जर उडवलं तर वरती काय होणार मित्रांनो, 80,000. 80,000 आणि खाली काय झालं, फक्त 8 झालं. मग 8 एक्के 8, 8 एक्के 8 आणि इथं किती शून्य, 4 शून्य. किती शून्य आली, 4. मग लक्षात घ्या इथं 10चा x घात बरोबर, इथं एकावर किती शून्य आहेत, 4 शून्य. एकावर जेवढी शून्य असतात तेवढा 10चा घात असतो. एकावरच्या आत्ताच सांगितलं तुम्ही लास्ट एक्झाम्पलला की एकावर 4 शून्य, तर इथं 10चा कितवा घात आला मित्रांनो, 4था घात. आणि मग बघा दोन्ही बाजूचे पाये समान झाले, या पायाला हा पाया कट झाला. मग x ची x बरोबर किती आलं, 4. x बरोबर 4 हे त्याचं किंमत आली. ओके, ठीक आहे. लगेच आपण पुढचं एक उदाहरण घेऊया. सेम उदाहरण, मला असं वाटतंय ते उदाहरण तुम्ही सोडवावं, असं मला वाटतंय. इथं उदाहरण लिहितो बघा मी, की जर 0.03 चा वर्ग गुणिले 10चा x घात बरोबर 0.9 असेल तर x बरोबर किती. सेम प्रश्न आहे, फक्त आकडे बदललेत. सेम प्रश्न आहे, लक्षात ठेवा, सेम प्रश्न आहे, आकडे बदललेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, कारण जर अडचण येत असेल तर मी तुम्हाला हे समजावून सांगतोयच. पण मला असं वाटतंय तुम्हाला अडचण येता कामा नये, कारण का अडचण येण्यासारखं काही नाहीच आहे याच्यामध्ये. ओके, तर बघा 0.03 चा दुसरा घात गुणिले 10चा x घात बरोबर 0.9 असेल तर x बरोबर किती. तर या प्रकारात पहिल्यांदा काय करायचे आपल्याला मित्रांनो, दिलेला घात करून घ्यायचा. आता डायरेक्ट तुम्ही काय करू शकता बघा, 3 चा दुसरा घात आहे, 3 चा वर्ग किती हो, तर 3 चा वर्ग 9. 3 चा वर्ग किती येतो, इथं 9. पण बघा आता दुसरा घात करताना मी तुम्हाला मगाशीच नियम सांगितलेत, दशांश अपूर्णांकाचा घातांक करताना दुसरा घात करताना दशांश चिन्हानंतरची घरं दुप्पटच होतात, तिसरा घात करताना तिप्पट होतात, चौथा घात करताना चौपटच होतात. मग इथं बघा 0.03 चा दुसरा घात आहे ना, तर 3 चा वर्ग 9, टिकली नंतर किती घर आहेत, 2 घर आहेत, तर ती दुप्पट होणार. 2 ची दुप्पट 4 घर होणार. एकच घर आहे, इथं एकच घर आहे, कमी किती पडतायत, 3 घर कमी पडतायत. मग इथं 3 शून्य, 1 2 3 आणि इथं पॉइंट आणि इथं 0 गुणिले 10चा x घात बरोबर 0.9. ओके, आता एक गुणिले 0.0009 ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार, भागिले होणार. मग इथं काय होणार बघा, इकडे या साईडला राहिलं 10चा x घात बरोबर 0.9 छेद 0.0009. काय झालं, तर एक गुणिले 0.0009 आहे, ते इकडे भागिले 0.0009 झालं, लक्षात ठेवा. मग आता पुन्हा एकदा काय झालं हे, तर दशांश अपूर्णांकांचा भागाकार आला. मग दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिली स्टेप काय आहे, तर टिकली नंतरची घरं समान करून घ्या. छेदामध्ये टिकली नंतर किती घर आहेत, 4 घर आहेत. वरती किती घर आहेत, 1 घर आहे. कमी कुठं पडतायत, वरती. मग जिथं उणे तिथं सुने. वरती 3 घर कमी पडतायत ना, तर इथं घेऊन टाका आणि त्यानंतर टिकली उडवून टाका. टिकली जर उडवली तर काय झालं वरती बघा, तर वरती झालं 9,000 आणि छेदामध्ये काय झालं 9, तर 9 एक्के 9, 9 एक्के 9 आणि हे 3 शून्य. ओके, म्हणजे बघा इथं 10चा x घात बरोबर 1000. 1000 म्हणजे एकावर 3 शून्य आहेत, म्हणजेच काय झालं इथं 10चा तिसरा घात. मग x आता इथं बघा, म्हणजे पाय समान झाले तर पायाला पाया कट झाला. x बरोबर किती आलं, 3 आलं. x बरोबर 3 आलं. ओके, म्हणजे हा प्रकार सुद्धा क्लिअर झाला. हा प्रकार काहीच अवघड नाही, लक्षात ठेवा. ओके, एक तोंडी प्रश्न मी तुम्हाला विचारतो बघा, इझिली तुम्ही, मी प्रश्न विचारल्या तुमचं उत्तर तयार असेल. प्रश्न असा आहे, 27 हा 9चा कितवा घात आहे. काय प्रश्न आहे लक्षात घ्या,
तर 27 हा 9चा कितवा घात आहे. लिहितो पण वाटतं, फक्त तोंडी नाही तरी तर लिहितो. आता बरेच जण बघा, प्रश्न असा आहे 27 हा 9चा कितवा घात आहे. हा प्रश्न अतिशय छान आहे दिसायला, अतिशय छान आहे दिसायला, पण हा प्रश्न मुटकुळा करतो. लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला बऱ्याच वेळा आलेला आहे. 27 हा 9चा कितवा घात आहे. इथं बरेच जण काय उत्तर लिहितात माहितीये का, तिसरा. 27 हा 9चा तिसरा. आता जर 9चा तिसरा घात आपण बघितलं, लक्षात घ्या, तर 9चा तिसरा घात म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 असतं. तर 99 81 81 90 729 होतं. 9चा तिसरा घात 729 होतो, 27 होत नाही. लक्षात ठेवा, 9ची 3 पट आहे, पण तुम्हाला पट विचारलीच नाही. तुम्हाला पट विचारली नाही, तुम्हाला काय विचारलंय, फक्त घात विचारलाय. ओके, तर हा जो प्रश्न आहे ना, 27 हा 9चा कितवा घात आहे, हा प्रश्न आजच्या लेक्चरला तुम्हाला होमवर्क साठी आहे. काय आहे, होमवर्क साठी आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला काढून दाखवेन. पण मला तुमच्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे. कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की द्याल. ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या सेशन मध्ये आपण घातांक या प्रकरणातील अतिमहत्वाचे प्रश्न आहेत ना, अतिमहत्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. लक्षात ठेवा, अतिमहत्वाचे प्रश्न. आपण आतापर्यंत फक्त घातांक प्रकरण शिकत होतो, वेगवेगळे प्रकार शिकत होतो, आणि हा प्रश्न होमवर्क साठी आहे, तो नेक्स्ट सेशनला मी तुम्हाला सोडवून देईन. ओके, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. जर तुम्ही आपला वेनेटरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगोदरच मिळून जाईल. ओके, तर या सेशन मध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.